तनून फोकसची सुरुवात महत्त्वाच्या मोठ्या बातमीनं आपण करणार आहोत। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होतीये। सुप्रीम कोर्टात आज ठाकरे सेनेचा अंतिम युक्तिवाद असणार आहे। आणि त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे वकील देखील युक्तिवाद करतील। त्यामुळे आजच्या युक्तिवादामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडनं नेमके कोणकोणते मुद्दे मांडले जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली नियमित सुनावणी सुरू आहे। आज ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अंतिम युक्तिवाद केला जाणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातल्या या सुनावणीमध्ये ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडतायत। काल सिब्बल यांनी अंतिम युक्तिवाद केला होता। आज ठाकरेंच्या शिवसेनेचे दुसरे वकील देवदत्त कामत पुन्हा युक्तिवाद करतील। आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा युक्तिवाद संपेल आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंचे वकील आपली बाजू मांडून इतरत्र मुद्दे आपले मांडतील। कपिल सिब्बल गेल्या 5-7 जे तारखा सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे तेच ते बोलतायत। सर्वसामान्य जनतेनं एकनाथ शिंदे साहेब हेच शिवसेनेचे प्रमुख आहेत। हे शिवसेनेचे धनुष्यबाण ज्यांना दिलेले आहेत तेच प्रमुख आहेत आणि फक्त कोर्टानं नव्हे, फक्त निवडणूक आयोगानं नव्हे तर सर्वसामान्य जनतेने सुद्धा 2024 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2025-26 साली झालेल्या महापालिकेच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाच्या खालील शिवसेना पक्षाला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। जनतेचा कौल जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे। त्यामुळे धनुष्यबाणही आमचंच आहे आणि शिवसेना ही 4 अक्षरं जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे, ज्यांचे विचार पुढे एकनाथ शिंदे साहेब घेऊन जात आहेत, हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं हे सिद्ध झालेलं आहे। आणि आमची जेव्हा सुनावणीची वेळ येईल तेव्हा आमचे वकील आमची बाजू आमच्या न्यायालयामध्ये मांडतील। दोन्ही शिवसेनेमधला चिन्हाचा वाद हा भाजपच्या फायद्याचा आहे असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। सुप्रीम कोर्ट धनुष्यबाण हे चिन्ह गोठवू शकतं। चिन्ह जर गोठवलं गेलं तर शिवसेनेचे आमदार आणि खासदार भाजपमध्ये जातील असं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सध्या दोन्ही शिवसेनांमधल्या धनुष्यबाण चिन्हाच्या दाव्यासंदर्भातली सुनावणी सुरू आहे आणि याच अनुषंगानं प्रकाश आंबेडकरांनी हे मोठं वक्तव्य केलंय। दोन्ही शिवसेनांमधला चिन्हाचा वाद भाजपच्या पथ्यावर पडणारा असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणतात। सुप्रीम कोर्टामध्ये सेनेचं भांडण चाललंय। एका बाजूला एकनाथ शिंदे, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि मधात जे आहे ते अमित शहा बसलाय अशी परिस्थिती आहे। कधी ह्या बाजूचं टाळू लोणी खातोय, कधी त्या बाजूचं लोणी खातोय, अशी असणारी अवस्था आहे। या निर्णयाचा निकाल जो कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंट वरनं त्या ठिकाणी दिसतोय की ऍडव्हान्टेज कोणाला असं जर आपण बघितलं तर हा ऍडव्हान्टेज बीजेपीला आहे अशी परिस्थिती आहे। 22 ऑगस्टला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।